नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या वर्गणितेची या चॅनल मध्ये। आज परत एकदा आपण क्लास 8 च्या मुलांसाठी सर्कल, कॉर्ड अँड आर्क हा लेसन या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। आज लेक्चर नंबर 2 आहे आणि आजच्या लेक्चर्स मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 17.2 या ठिकाणी बघणार आहे। या आधीच म्हणजे कालचं लेक्चर जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। त्याच पद्धतीने क्लास 8 चे बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत आणि तेही तुम्हाला बघायचे असतील तर त्याची सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। तर बघूया प्रॅक्टिस सेट 17.2 मधला पहिला क्वेश्चन काय दिला आहे। क्वेश्चन्स बोर्डवरती लिहिलेला नाही, डायरेक्ट आपण काय करणार आहे, बुक्स मधून रीड करणार आहे। त्यामुळे तुम्ही ही क्वेश्चन तुमच्या बुक्स मध्ये रीड करा ज्यावेळेला मी करत असेल। काय होईल, ज्यावेळेला आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्यावेळेला तुम्हाला ते एक्झाम्पल छान पद्धतीने समजून जाईल। ठीक आहे, बघूया पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे। The diameter PQ and radius of the circle with the center C are perpendicular to each other at C। म्हणजेच काय झालेलं आहे बघा, तर PQ and radius या दोन डायमीटर आहेत आणि त्या परपेंडिक्युलर होतात C या पॉइंट्स मध्ये। ठीक आहे, पुढे आपल्याला काय सांगितलेले बघा, स्टेट वाय आर्क PS and arc SQ are concurrent आणि ते दोन आर्क का कॉन्करंट आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे। पुढे काय क्वेश्चन विचारलेले बघा, राईट अदर आर्क्स विच आर कॉन्करंट टू आर्क PS। असेच पुढचे जे आर्क आहेत ते कोणते आर्क आहेत जे PS ला कॉन्करंट आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे। आता फर्स्ट बघा, गिवन देताना आपल्याला काय दिलेलं आहे, तर PQ परपेंडिक्युलर टू RS हे दिलेलं आहे। PQ परपेंडिक्युलर, हे परपेंडिक्युलरचं साइन आहे, बरोबर आहे, RS। ठीक आहे, आता परपेंडिक्युलर असल्यामुळे प्रत्येक अँगल हा काय असणार आहे, या ठिकाणचा 90 डिग्रीचा असणार आहे। म्हणून मेजर अँगल PCS किंवा अँगल PCS कॉन्करंट अँगल काय असणार आहे आपला, तर SCQ असणार आहे। ठीक आहे, इज इक्वल्स टू काय आहे या ठिकाणी 90 डिग्री आहे, बरोबर आहे। आता बघा, ज्या वेळेला दोन अँगल इक्वल असतात त्यावेळेला त्यांनी तयार केलेला जो आर्क असतो तो सुद्धा काय असतो, तर इक्वल असतो। म्हणून या ठिकाणी काय असणार आहे, तर आर्क PS इज इक्वल्स टू आर्क काय असणार आहे, इथं SQ असणार आहे। ठीक आहे, म्हणजेच काय झालं, वी नो दॅट measures of two arcs in a circle is same, then arcs are congruent। कॉन्ग्रुएंटचा अर्थ काय होतं, तर इक्वल असा होतो। त्यामुळे आता इथं काय झालं बघा, therefore आर्क PS कॉन्करंट आर्क काय असणार आहे या ठिकाणी SQ असणार आहे। आणि त्याच पद्धतीने प्रत्येक अँगल हा 90 अंशाचा म्हणजे 90 डिग्रीचा असल्यामुळे सगळे आर्क एकमेकांना काय असणार आहेत, तर इक्वल असणार आहेत। आता ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे SQ च्या व्यतिरिक्त कोणते दोन अँगल म्हणजे आर्क इक्वल आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आणि प्रत्येक वेळेला रिझन हेच असणार आहे। त्यामुळे काय लिहिणार आहे आपण, सिमिलरली काय असणार आहे इथं, आर्क PS कॉन्करंट आर्क काय असणार आहे आपला QR आणि कुठला असणार आहे, आर्क RP किंवा PR। ठीक आहे, हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन। आता बघूया सेकंड क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी आपण बघत आहोत। काय सांगितलेले बघा, इन द ऍडजॉइनिंग फिगर O इज द सेंटर ऑफ द सर्कल। O हा काय आहे, सेंटर ऑफ द सर्कल दिलेला आहे, हुज डायमीटर इज MN। या ठिकाणी काय दिलेले आहे, सेकंड क्वेश्चन बघतोय, हियर डायमीटर MN इज अ डायमीटर असं आपण लिहू शकतो। ठीक आहे, पुढे काय सांगितलेले बघा, मेजर्स ऑफ अ सम सेंट्रल अँगल्स आर गिवन
इन द फिगर या ठिकाणी बघा इथला अँगल सेंट्रल अँगल 100 दिलेला आहे, इथं 35 दिलेला आहे, इथं सुद्धा 35 आणि इथला अँगल सुद्धा 100 दिलेला आहे. हेन्स फाइंड द फॉलोइंग आणि आपल्याला जे फॉलोइंग खाली दिलेलं जे आहे फर्स्ट क्वेश्चन मध्ये ते काय दिलेलं आहे बघा, ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे पहिलं आहे आपलं तर मेजर अँगल AOB अँड मेजर अँगल COD या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता देताना आपल्याला काय दिलेलं आहे तर ML ही काय दिलेली आहे डायमीटर दिलेली आहे आणि ज्यावेळेला डायमीटर दिलेली असती म्हणजे ते जो सर्कल आहे तो काय झाला तुमचा सेमी सर्कल झाले दोन, बरोबर आहे. इकडच्या बाजूचा एक हा सेमी सर्कल झालेला आहे आणि दुसरा हा सेमी सर्कल झालेला आहे. अशा वेळेला ज्यावेळेला सेमी सर्कल असतो सर्कल त्यावेळेला त्याची डिग्री किती असते तर 180 डिग्री असते. म्हणून therefore आता इथे लिहिलेलंच आहे MN इज द डायमीटर. परत एकदा लिहून घेऊया आपण MN इज द डायमीटर. ठीक आहे. therefore आता बघा फर्स्ट अँगल कुठला आहे आपला MOA मेजर अँगल MOA प्लस मेजर अँगल काय असणार आहे बघा या ठिकाणी तर AOB प्लस मेजर अँगल काय आले इथं तिसरा वाला कुठला आपला BON इज इक्वल्स टू किती 80 डिग्री कारण तिन्ही अँगलचे ऍडिशन मिळून ही किती असणार आहे 180 डिग्री असणार आहे, बरोबर आहे. therefore आता मेजर अँगल MOA किती दिलेला आहे आपल्याला 100 डिग्री दिलेला आहे, बरोबर आहे. त्याच पद्धतीने मेजर अँगल AOB जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे काढायचा आहे आणि प्लस BON हा सुद्धा 35 दिलेला आहे आपल्याला आणि इज इक्वल्स टू 180. आता या ठिकाणी बघा 100 प्लस 35 म्हणजेच किती झाले आपले 135 डिग्री इज इक्वल्स टू 180 डिग्री. आता या ठिकाणी प्लस 35 होते ते अपोजिट साइडला गेले की ते मायनस 35 म्हणजे 135 होणार आहेत. म्हणून therefore मेजर अँगल AOB इज इक्वल्स टू 180 मायनस 135. सबस्ट्रॅक्शन केले इथं आले 5 8 मधून 4 गेले किती राहिले बघा 4 राहिले आणि 1 मधून 1 गेले 0 राहिले म्हणजेच मेजर अँगल AOB इज इक्वल्स टू किती असणार आहे आपलं 45 असणार आहे. सिमिलरली कुठला अँगल काढायचा आपल्याला तर मेजर अँगल COD इज इक्वल्स टू आता या ठिकाणी सुद्धा बघा 100 आणि 35 आहे म्हणजे इथला जो अँगल आहे तेवढाच अँगल इथला असणार आहे म्हणजेच किती असणार आहे तो 45 डिग्री असणार आहे. हा होता सेकंड मधला फर्स्ट क्वेश्चन. आता बघूया सेकंड क्वेश्चन बघतोय आपण आणि काय क्वेश्चन दिलेला आहे शो दॅट आर्क AB कॉन्करंट आर्क CD दिलेला आहे. AB आणि CD हे दोन्ही आर्क कॉन्करंट दाखवायचे. आताच आपण बघितलं की हा अँगल 45 डिग्री आहे आणि हा अँगल सुद्धा किती आहे 45 डिग्री आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय झालं बघा तर मेजर आर्क दाखवायचं काय आपल्याला तर आर्क AB आणि कॉन्करंट आर्क CD दाखवायचे पण मेजर अँगल AOB इज इक्वल्स टू मेजर अँगल काय असणार इकडं COD इज इक्वल्स टू किती आहे आपले 45 डिग्री आहेत, बरोबर आहे. आणि आपल्याला प्रूफ काय करायचं आहे तर आर्क AB आणि आर्क CD हे कॉन्करंट दाखवायचं आहे जसं की आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये दाखवलं होतं. त्यामुळे इथे रिझन काय असणार आहे बघा आपलं तर इक्वल आर्क्स सबटेन्स इक्वल अँगल्स ऍट द सेंटर. आता जर अँगल इक्वल असतील आपले तर जे आर्क दिलेले आहेत ते सुद्धा काय असणार आहेत आपले इक्वल असणार आहेत. देअरफॉर मेजर आर्क काय असणार आहे AB कॉन्करंट मेजर आर्क काय असणार आहे या ठिकाणी CD असणार आहे आणि हेच आपल्याला काय करायचं होतं या ठिकाणी प्रूफ करायचं होतं. आता थर्ड वन क्वेश्चन मध्ये काय सांगितलेले बघा शो दॅट कॉर्ड AB अँड कॉर्ड AB कॉन्करंट कॉर्ड काय सांगितलेलं आहे CD दाखवायचं आहे. आताच आपण काय बघितलं तर आर्क AB अँड आर्क CD हे दोन्ही एकमेकांना काय आहेत कॉन्करंट आहेत. त्यामुळे थर्ड वन मध्ये फर्स्ट आपल्याला रिझन लिहावं लागेल आणि रिझन हे काय असणार आहे तर करस्पॉन्डिंग chords of congruent arcs are concurrent. ठीक आहे. म्हणून काय झालं बघा आर्क AB
कॉन्करंट आर्क काय होतं आपलं CD होतं. त्याच पद्धतीनं इथं काय असणार आहे, प्रूफ काय करायला सांगितलं होतं आपल्याला, कॉर्ड करायला सांगितलं होतं, म्हणून कॉर्ड AB कॉन्करंट कॉर्ड CD असणार आहे. ठीक आहे, हा होता आपला सेकंड क्वेश्चन आणि या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. धन्यवाद.